गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरणारे उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये आले असून आज बुधवारी दिनांक 8 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताच्या प्राप्त आकडेवारीनुसार धरणात 8.39 TMC उपयुक्त पाणीसाठा झाला असून धरणाची उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी 15.66% झाली आहे। पुणे व भीमा खोऱ्यात मागील 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून दौंड मापन केंद्रातून 97,787 क्युसेक पाण्याचा विसर्ग धरणात येत आहे। त्यामुळे धरणाची पाणी पातळी 492.170 मीटरवर पोहोचली असून पुढील 2 दिवसात उजनीत येणारी आवक अशीच कायम राहिल्यास उजनी धरण 50% भरू शकते अशी शक्यता आहे। राज्यातील काही जिल्ह्यात तसेच पुणे घाटमाथ्यावर 10 जुलैपर्यंत चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे आणि यातूनच उजनीत येणारा विसर्गही चांगला राहू शकतो। आज सकाळी खडकवासला धरणातून 27,000 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते, आता ते कमी करून 18,000 इतका करण्यात आला आहे। उजनी धरण प्लसमध्ये आल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पिण्याच्या पाण्याची योजना आणि सिंचनासाठी मोठा दिलासा मिळाला असून जिल्ह्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। आज उजनी धरण प्लसमध्ये आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले गेले तर आता 100% धरण भरण्याची उत्सुकता लागून राहिली आहे।